नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पोंभुर्णा शहरात राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभा घेतली। आपल्या भाषणात 17 तारखेच्या रामनवमीचा संदर्भ देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली। 19 एप्रिल रोजी काँग्रेस रूपी रावणाचा अंत करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले। बंधू भगिनींनो, 17 तारीख रामनवमी आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र हातात काय आहे? हातात काय आहे? भगवान प्रभू रामचंद्राच्या काय आहे? कुणाचा वध केला होता? अरे कुणाचा वध केला? तुम्हाला सुद्धा 19 तारखेला इतक्या जोरानं बटन दाबायची आहे। फक्त बटन तोडू नका, सुधीर भाऊचं नुकसान होईल। एवढा जोराने बटन दाबा। 4 तारखेला जेव्हा सुधीर भाऊची मतमोजणी होईल, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ या प्रभूंनातून निघाले पाहिजे, एवढे कमळ निघाले पाहिजे। काँग्रेसवाले रावण जे आहेत, काँग्रेसवाले रावण याचा अंत झाला पाहिजे। रावणाचा अंत, काँग्रेस रूपी रावणाचा अंत करण्याचं काम त्या ठिकाणी 4 तारखेला झालं पाहिजे। अरे बघा, तो दिवस 4 तारखेला निकाल लागेल। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। ज्या पद्धतीने गोष्टी एडिट करून विरोधकांकडून बातमी चुकीची दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांना माझे सांगणे आहे की या देशामध्ये या देशाची जनता मोदी यांच्या सोबतच राहणार आहे असा विश्वास भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केला। माझ्या पुढे जे उमेदवार आहेत ते भाजपचे उमेदवार म्हणून आज अमरावतीमध्ये मोदींच्या नावाने सगळ्यांकडे जात आहेत, त्यांना मोदींचा नमस्कार सांगत आहेत। विकास काम आम्ही सांगत आहोत। पूर्ण देशात कोणतेही विरोधक यांच्या समोर नाही, तर मोदींची हवा होती, आहे आणि राहील। देशाच्या प्रगतीसाठी मोदी हे आवश्यक आहेत आणि अब की बार 400 पार आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 2024 मध्ये प्रधानमंत्री होणार आहेत। विरोधक काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की बावनकुळे हे आमचे नेते आहेत। मी जे वक्तव्य केलं ते अचलपूर मतदारसंघातील आमदार यांच्यासाठी होते। विरोधकांनी हे करण्यापेक्षा लोकांच्या हितासाठी आपण बोललं पाहिजे, असे नवनीत राणा म्हणाल्या। जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी यांच्या घरी आम्ही आलो। आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एनडीएचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो। आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला, तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे 400 पार, या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे। आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला, श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं। आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्री राम भगवंताचं मंदिर झालं, राम भगवंत विराजमान झाले। त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये, विश्वामध्ये ज्या धामधुमीने साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू। श्रीरामनवमीच्या निमित्ताने बुलढाणा शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याच निमित्ताने श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये महिलांनी मोटारसायकल रॅली काढत शहर प्रदक्षिणा घातली। या मोटारसायकल रॅलीमध्ये हातामध्ये भगवे ध्वज आणि फेटे बांधून महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले। यावेळी जय श्रीरामच्या घोषणेने बुलढाणा नगरीत दुमदुमून निघाली आहे। तसेच उद्याला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभायात्रेत श्रीराम भक्तांनी आणि बुलढाणाकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। सर्व
आज बुलढाणा येथे रामनवमी जयंती उत्सव समितीनिमित्त महिलांची युवतींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याची सुरुवात दुर्गा माताच्या आरतीने आदरणीय राजश्रीताई प्रतापराव जाधव आणि त्याचबरोबर आमच्या डॉक्टर उषाताई खेडेकर यांच्या हस्ते आरती करून याची सुरुवात करण्यात आली आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपूर्ण शहरातून ही रॅली काढण्यात आलेली आहे. उद्या रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा सुद्धा शिवनेरी चौक गजानन महाराज मंदिर यांच्या मंदिरापासून सुरुवात होणार आहे. याचं मी आवाहन करते, सगळ्यांनी सहभागी व्हावं. रामलल्लाच्या या जयंतीनिमित्त सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मंगळवारी जाहीर झालेल्या संघ लोकसेवा परीक्षेच्या निकालात चंद्रपूरकर शारदा माध्यस्वार हिने UPSC परीक्षेत मोठे यश मिळवले. ऑल इंडिया रँकिंग 285 मार्क मिळवून पालक व कुटुंबियांना तिने यशाचे समाधान दिले. शारदाने चंद्रपूर शहरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर सांगलीच्या प्रतिष्ठित वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. विद्यार्थी दशेत नेहमीच टॉपर राहिलेल्या शारदा हिने चौथ्या प्रयत्नात UPSC मेन्स परीक्षा सर केली. चंद्रपूरच्या गजानन महाराज मंदिर वॉर्डात असलेल्या त्यांच्या घरी शुभेच्छा आणि भेटीसाठी नागरिकांची रीघ लागली आहे. आज अत्यंत समाधानी व आनंदी वाटत असल्याची प्रतिक्रिया तिच्या पालकांनी दिली आहे. शारदा हिने मॅट्रिक मायक्रॉनमधून केलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा ती मेरिट होती 97%. त्याच्यानंतर 12वी झालं तिचं कार्मेल अकॅडमी, त्याच्यामध्ये ती 94% मिळालं तिला. त्याच्यानंतर ती सांगलीला गेली, सांगलीला BTech इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर ती तिथेसुद्धा 10 पॉइंटर म्हणजे युनिव्हर्सिटी टॉपरच आली. त्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की याच्या व्यतिरिक्त पण आपण प्रशासकीय सेवा जायला पाहिजे, म्हणून मग ती तिथून दिल्लीला गेली. पण कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये थोडासा अभ्यासामध्ये खंड पडला होता, त्याच्यामुळे मग ती परत आली आणि कोरोना संपल्यानंतर परत गेली तिथे गेल्यानंतर मग तिने कंटिन्युअस अभ्यास केला. तिसऱ्या प्रयत्नात तिला मेन्समध्ये थोडे मार्क्स कमी पडले, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला जाऊ शकली नाही. पण चौथ्यांदा तिने शेवटी तिच्या यशाचं ध्येय गाठलं. तिला ऑल इंडिया रँक 285 आहे, त्याच्यामुळे शक्यता आहे IAS मिळायची आणि मिळाली पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे. खूप अभिमान वाटत आहे, म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा आनंद तिने, हा सन्मान तिने मला दिला, त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. सर्वांचे आशीर्वाद मला लाभले. माझी मुलगी आज या जागेपर्यंत पोहोचू शकली, त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पूर्व विदर्भातील पहिल्या टप्प्यात येत्या शुक्रवारी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या 5 लोकसभा मतदारसंघांतर्गत दुर्गम अशा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. माओवादग्रस्त भागातील 68 मतदान केंद्रांवरील पथकांना मंगळवारी आणि आज बुधवारी वायुदलाचे हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येत आहे. अहेरी येथून वायुदलाच्या 5 हेलिकॉप्टरने या अधिकारी कर्मचाऱ्यांना बेस कॅम्पवर पोहोचवले जात आहे. एकीकडे छत्तीसगडमधील कारवाईत 29 माओवादी चकमकीत काल ठार झाले तर 3 जवान जखमी झाले. या पार्श्वभूमीवर निवडणूक राष्ट्रीय कर्तव्याला प्रशासनातर्फे दिले जाणारे महत्त्व यातून अधोरेखित झाले आहे. दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या 4 तालुक्यातील 72 मतदान केंद्र देखील अतिसंवेदनशील आहेत. 2 दिवसांपूर्वी गडचिरोलीत हेलिकॉप्टर दाखल झाले. अहेरीच्या शंकरराव बेजलवर महाविद्यालयाच्या पटांगणावर वायुदलाचे 3Mi-17 आणि 4 ALHD हेलिकॉप्टरने टप्प्याटप्प्याने या मतदान पथकांना EVM आणि इतर साहित्य देऊन बेस कॅम्पवर पोहोचवण्याचे काम कालपासून सुरू झाले. यात 295 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. माओवाद्यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केले आहे. हे विशेष. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉक्टर फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे. डॉक्टर परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते.
सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री 2 वाजताच्या सुमारास साकोलीजवळ एक अज्ञात वाहन डॉक्टर फुके यांच्या वाहनासमोर आले, पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली, त्यामुळे ही धडक टळली. पण त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या गाडीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. संबंधित अज्ञात वाहन नंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉक्टर फुके या भीषण अपघातातून बचावले. दरम्यान हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.